सिंह राशी जून पौर्णिमेनंतर तुमच्या घरात आनंद घेऊन येणारी एक व्यक्ती नाव ऐकून डोळे पाणावतील। सिंह राशीच्या जातकांनो हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, कारण 29 जूनची ही मोठी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात अशी उलथापालथ आणणार आहे, ती ऐकूनच तुमच्या अंगावर काटा येईल। आजपर्यंत ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडलात, जिथे तुम्हाला अपयश मिळालं आणि जिथे नशीब तुमच्याशी खेळत होतं, ते सगळं आता इथेच संपणार आहे। कारण ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगतं, या पौर्णिमेनंतर तुमच्या राशीवर असा एक योग तयार होतो, जो एकदा सुरू झाला तर मात्र देवही त्याला थांबवू शकत नाही। हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या 7 घटना, ज्या 15 जून नंतर एका मागोमाग एक तुमच्या आयुष्यात घडतील आणि त्यातील किमान एक घटना तुमचं आयुष्य हे कायमचं बदलून टाकेल। जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल आणि सध्या अडचणीत असाल किंवा मनातून तुमची हार मानायची वेळ आली असेल, तर हा व्हिडिओ देवाचा इशारा समजा। त्यामुळे शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटची घटना बहुतेक लोक दुर्लक्षित करतात आणि तिथेच मात्र त्यांचं नशीब हातातून निसटतं। हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे। प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा। आता घटना क्रमांक 1 आहे, अडकलेलं नशीब अचानकच फिरणार। सिंह राशीच्या जातकांनो, आज तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं आयुष्य हे एकाच जागी अडकलं होतं। तुम्ही कितीही मेहनत केली तरी पुढे काहीच हलत नव्हतं। पण जूनची ही मोठी पौर्णिमा तुमच्यासाठी नशीब बदलणारा टर्निंग पॉइंट ठरणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार या पौर्णिमेला शनीचा कर्मयोग हा सक्रिय होतो आणि या राशीसाठी शनी हा केवळ एक ग्रह नाही, तर तो न्याय करणारा देव आहे। ज्या कामासाठी तुम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न केले, ज्या फाईल्स, जे अर्ज, इंटरव्ह्यू किंवा निर्णय हे अडकले होते, जिथे आता काहीच होणार नाही असं देखील तुम्हाला वाटायला लागलं होतं, तिथेच अचानक सगळं हालायला लागेल। कोणताही मोठा संघर्ष नाही, कोणतीही विनवणी नाही, फक्त एक फोन कॉल, एक मेसेज आणि एक अनपेक्षित भेट आणि परिस्थिती बदलायला सुरुवात होईल। ही घटना इतकी अनपेक्षित असेल की तुम्ही स्वतःलाच विचाराल, हे आत्ताच का आणि आजच का? कारण ही अमावस्या तुमच्या जुन्या कर्माचं फळ देणार आहे। जे तुम्ही कधी कोणाला सांगितलं नाही, जे दुःख तुम्ही शांतपणे सहन केलं, त्याची दखल मात्र आता विश्व घेणार आहे। पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळात एक चूक तुम्ही कधीही करू नका। घाईघाईने निर्णय घेऊ नका, कोणाचा ऐकून नकार देऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवरचा विश्वास हा गमावू नका। कारण एकदा नशीब फिरायला लागलं की ते थांबत नाही आणि ही सुरुवात आहे त्या 7 घटनांपैकी, ज्या तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा। तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। घटना क्रमांक 2, आनंदाची बातमी, डोळ्यात पाणी आणणारं क्षण। सिंह राशीच्या जातकांनो, ही घटना ऐकताना थोडं थांबा, कारण ही फक्त चांगली बातमी नाही, तर ही अनेक रात्रींच्या अश्रूंना उत्तर आहे। जूनची मोठी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात असा क्षण घेऊन येते, ज्याची तुम्ही मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना केली होती, पण कुणालाही सांगितलं नव्हतं। ज्योतिषशास्त्र सांगतं, या पौर्णिमेला चंद्र मनाच्या खोल थरांवर प्रभाव टाकतो आणि तुमच्या राशीसाठी मनाशी जोडलेली इच्छा पूर्ण होण्याचा योग आहे। ही आनंदाची बातमी कुठून येऊ शकते? ज्या नोकरीसाठी तुम्ही अनेक वेळा अपयशी ठरल्यात, प्रमोशन जे दरवेळी दुसऱ्याला मिळालं, व्यवसायात अडकलेली डील, कर्ज, कोर्ट केस, सरकारी कागदपत्र किंवा घरातील एखाद्या व्यक्तीबाबत गोष्ट, यापैकी एक गोष्ट अचानक तुमच्या बाजूने वळेल आणि ही बातमी अशी असेल की ऐकताना तुमच्या तोंडून शब्दही निघणार नाही। क्षणभर शांतता आणि मग डोळ्यात नकळत पाणी। ही बातमी यशाची नाही, तर सुटकेची आहे। खूप दिवसापासून मनात दडलेलं "आता ठीक होईल का?" या वाक्याचं उत्तर मिळेल। पण इथे एक महत्त्वाचा इशारा, ही आनंदाची बातमी मिळाल्यावर कोणाला लगेच सांगू नका, सोशल मीडियावर पोस्ट करू नका आणि गर्वाला जागा देऊ नका, कारण हा योग शांतपणे स्वीकारला तरच टिकेल। या काळात देव तुमची परीक्षा घेत नाही, तो तुमच्यावर कृपा करत आहे। लक्षात ठेवा, ही सुरुवात आहे। ही दुसरी घटना आहे त्या 7 घटनांपैकी, ज्या जूनच्या पौर्णिमेनंतर तुमच्या राशीचं आयुष्य हळूहळू पण कायमचं बदलून टाकणार आहे। चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे।
आता घटना क्रमांक 3, पैशांचा अडथळा तुटणार, आर्थिक चक्र बदलेल. सिंह राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की पैसा येतो पण टिकत नाही, मेहनत होते पण परिणाम दिसत नाही आणि जबाबदाऱ्या वाढतच चालल्या आहेत, तर जूनची ही मोठी पौर्णिमा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या सर्वात निर्णायक टप्पा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या पौर्णिमेला शनी आणि राहूचा प्रभाव तुमच्या राशीच्या धनभावावर पडतो. हा योग पैसा अडकवणारा नसून पैसा सोडवणारा. याचा परिणाम कसा दिसेल तर अनेक दिवसांपासून अचानक अडकलेले काम मार्गी लागतील. जुने उधार, थकबाकी, बोनस मिळेल. नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडेल. खर्चावर नियंत्रण, हातात काहीच राहत नाही ही भावना कमी होईल. ही सगळी प्रक्रिया हळूहळू पण ठामपणे होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पौर्णिमा तुम्हाला अचानक श्रीमंत बनवणार नाही, पण ते तुमचं आर्थिक नशीब योग्य दिशेने वळवणार नाही. आणि हेच सगळ्यात मोठं वरदान आहे. या काळात तुम्हाला एखादी संधी मिळाली असेल तर ती लहान वाटत असेल पण भविष्यात मोठा फायदा देईल. इथे एक चूक करू नका. कुणाला पैसे उधार देऊ नका. नफा असलेल्या गोष्टींपासून दूर राहा. जुन्या कर्जाचा नवीन कर्जाचा भरणा करू नका, कारण शनी फक्त शहाणपणाला साथ देतो. या पौर्णिमेनंतर तुमची पैशांबाबतची मानसिकता बदलेल, विचार बदलेल आणि नशीबही बदलायला सुरुवात होईल. ही तिसरी घटना आहे त्या 7 घटनांपैकी ज्या जून नंतर तुमच्या राशीत हळूहळू आर्थिक स्थैर्याकडे नेतील. घटना क्रमांक 4, शत्रूचा पडदा फाटेल, नकारात्मक लोक स्वतः दूर जातील. सिंह राशीच्या जातकांनो, आज एक प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्या आयुष्यात असे किती लोक आहेत जे समोर गोड बोलता पण मागे नुकसान करता? जर उत्तर हो असेल तर मोठी पौर्णिमा तुमच्यासाठी डोळे उघडणारा काळ घेऊन येतात. ज्योतिषशास्त्र सांगतं की या पौर्णिमेला शनी आणि केतूचा सूक्ष्म प्रभाव तुमच्या राशीच्या संबंधांवर पडतो. त्यामुळे भ्रम तुटतो आणि सत्य दिसतं. आता काय घडेल? खोटे मित्र स्वतःच दूर होतील. ज्याच्यावर तुम्ही अंधविश्वास ठेवला होता त्याचा खरा चेहरा समोर येईल. पाठीमागून नुकसान करणारे लोक उघडे पडतील. अनावश्यक वाद, गैरसमज थांबतील आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काहीही करावं लागणार नाही. देव स्वतः तुमच्या आयुष्यातून चुकीची माणसं काढून टाकेल. कदाचित सुरुवातीला थोडं वाईट वाटेल, मी याच माणसांसाठी एवढं केलं होतं असं मनात येईल, पण लक्षात ठेवा, ज्याची भूमिका संपली आहे त्यांना आयुष्यातून बाहेर जाणंच योग्य असतं. इथे एक इशारा आहे, कुणाशीही भांडण करू नका. सत्य उघड पाडण्यासाठी धडपडू नका. सूड घ्यायचा विचारही करू नका, कारण शनी शांत राहण्याच्या बाजूने उभा राहतो. या पौर्णिमेनंतर तुमचं वर्तुळ लहान होईल, खूप शुद्ध आणि सुरक्षित होईल. ही चौथी घटना आहे त्या 7 घटनांपैकी ज्या जून नंतर तुमच्या राशीला मानसिक स्वातंत्र्य आणि अंतर्गत शक्ती देणार आहेत. आता घटना क्रमांक 5, मनाला शांती मिळेल आणि झोप परत येईल. सिंह राशीच्या जातकांनो, खूप दिवसांपासून एकच प्रश्न मनात घोळतोय का? मी थकलोय पण थांबू शकत नाही. रात्री झोपायला गेल्यावर डोळे मिटतात पण विचार थांबत नाही. भविष्याची भीती, जुन्या आठवणी आणि मनातील अस्वस्थता झोप चोरून नेते. जूनची ही पौर्णिमा सगळ्यांवर हळूच पण ठाम उपाय घेऊन येत आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं या पौर्णिमेला चंद्र आणि शनीचा संतुलित योग तुमच्या राशीच्या मनोभावावर परिणाम करतो. यामुळे मन स्थिर होतं आणि आतली घुसमट कमी होते. आता काय बदल जाणवणार आहे? मनातील ओझं कमी होईल. सतत वालणारे विचार शांत होतील. छोट्या गोष्टींचा ताण कमी वाटेल. झोप लागायला हळूहळू सुरुवात होईल आणि सकाळी उठल्यावर मन जरा हलकं वाटेल. हा बदल अचानक मोठा नसेल, पण तो खूप खरा आणि खोल असेल. कारण ही पौर्णिमा तुम्हाला शिकवते, सगळं आपल्या हातात नसतं आणि ते स्वीकारणं ही शक्तीचं लक्षण आहे. आता या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवा. जुन्या चुका पुन्हा पुन्हा आठवू नका. सगळं लगेच ठीक होईल अशी अपेक्षा ठेवा. शनी धीर देणाऱ्यांना आतून मजबूत करतो. या पौर्णिमेनंतर तुम्ही पहिल्यांदाच जाणवणार आहात की तुम्ही शांत आहात, ठीक आहे. ही 5वी घटना त्या 7 घटनांपैकी आहे ज्या जून नंतरच्या तुमच्या राशीला आतून सावरणार आहे. आता घटना क्रमांक 6, देवाची कृपा स्पष्टपणे जाणवेल. दैवी संरक्षण सुरू होईल. सिंह राशीच्या जातकांनो, ही घटना फक्त ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. जूनची मोठी सोमवती पौर्णिमा तुमच्या आयुष्यात असा काळ घेऊन येत आहे जिथे तुम्हाला पहिल्यांदाच देवाजवळ असल्याची जाणीव होईल. ज्योतिषशास्त्र सांगतं की या पौर्णिमेला शनी, चंद्र आणि दैवी शक्तींचा विशेष संगम तुमच्या राशीवर परिणाम करतो. यामुळे माणूस संकटात असतानाही अदृश्यपणे वाचतो. आता या काळात तुम्हाला काय जाणवणार आहे तर मोठे संकट येऊनही टळल्यासारखे तुम्हाला जाणवणार आहे आणि योग्य वेळी तुम्हाला योग्य माणूस भेटणार आहे. चुकीचा निर्णय शेवटच्या क्षणी थांबेल. अपघात, तोटा किंवा वाट टळतील. आज देवाने वाचवलं असं मनात येईल. हे सगळं योगायोग नाही, ही कृपा आहे. कदाचित तुम्ही खूप वेळा म्हणात, देव मला पाहत नाही का? पण सत्य आहे की देव सगळं पाहत होता, फक्त योग्य वेळीची वाट पाहत होता.
या काळात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, देवाला अटी घालू नका, इतरांशी स्वतःची तुलना करू नका. जे मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा, कारण कृपा कृतज्ञवर वाढते. पौर्णिमेनंतर तुमचं नशीब हळूहळू पण ठामपणे सुरक्षित होईल. तुम्ही एकटे नाही आणि नव्हता ही 6वी घटना आहे. त्या 7 घटनांपैकी ज्या जूननंतर तुमच्या राशीला दैवी संरक्षणाच्या कवचात ठेवणार आहे. आता घटना क्रमांक 7, आयुष्याची नवीन सुरुवात, जुना अध्याय कायमचा बंद. सिंह राशीच्या जातकांनो, ही घटना ऐकताना थोडं थांबा, कारण इथे भविष्य नाही तर नवजन्माची घोषणा आहे. जूनची ही मोठी सोमवती पौर्णिमा फक्त ग्रहांची हालचाल नाही, ती तुमच्या आयुष्यात जुना अध्याय बंद करणारी रेषा आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं, या पौर्णिमेनंतर तुमच्या राशीवर शनीचा सर्वात खोल प्रभाव सुरू होतो, जो माणसाला तोडत नाही तर बनवतो. आता काय कायमचं बदलणार आहे, तर जुने दुःख आता तितके बोचणार नाही, अपयशाची भीती कमी होईल, स्वतःबद्दलचा आदर वाढेल, मी काहीतरी करू शकतो ही भावना जागी होईल, जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलेल. ही बदलाची प्रक्रिया मोठ्या आवाजात येणार नाही, तर ती आतून शांतपणे सुरू होईल. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच म्हणाल, मी इतका कमकुवत कसा होतो. इथे शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा इशारा, भूतकाळाला पुन्हा उकारू नका, जुन्या लोकांकडे परत जाऊ नका, स्वतःला कमी लेखू नका, कारण जे संपलंय ते परत आणणं ही नवीन सुरुवात मोडू शकतं. ही पौर्णिमा तुम्हाला सगळं देणार नाही, पण तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवेल. एकदा तो विश्वास आला की जगात अशी कोणतीही ताकद नाही जी तुम्हाला थांबवू शकेल. तर ह्या होत्या त्या 7 घटना, ज्या जूनच्या पौर्णिमेनंतर तुमच्या राशीचं आयुष्य हे हळूहळू पण कायमचं बदलून टाकणार आहे. आता तुमच्यासाठी महत्त्वाचा इशारा, पण हा गरजेचा आहे. तर सिंह राशीच्या जातकांनो, इथे थोडं थांबा, कारण हा भाग सर्वात जास्त लोक दुर्लक्षित करता आणि तिथेच नशीब हातातून निसटतं. जूनची ही मोठी पौर्णिमा तुमच्यासाठी संधी घेऊन येते, पण त्यासोबतच एक कठोर इशाराही देतं. या काळात अहंकार केला, चुकीच्या लोकांवर अंधविश्वास ठेवला, देवाला विसरून सगळं करतो असं वाटलं, तर मिळणारा योग हळूहळू कमजोर होऊ शकतो. लक्षात ठेवा, शनी देतो पण पाहतही असतो, म्हणून या 7 चुका चुकूनही करू नका. यानंतर नंबर 1 आहे, कुणाला कमी लेखू नका. अचानक मोठे निर्णय घेऊ नका, पैशांचा उधळ वापर करू नका, कुणाचं ऐकून नातं तोडू नका, मनात राग साठवू नका, देवाची थट्टा करू नका आणि माझ्याबरोबरच का हा प्रश्न पुन्हा पुन्हा देवाला विचारू नका. या पौर्णिमेनंतर तुमचं नशीब उघडायला लागेल, पण त्याला संयमाचं कुलूप लागलेलं आहे. जे शांत राहतील, कृतज्ञ राहतील आणि योग्य मार्ग निवडतील, त्यांच्यासाठी ही पौर्णिमा वरदान ठरेल. आणि जे दुर्लक्ष करतील त्यांना पुन्हा एकदा शनी शिकवेल. हा इशारा भीतीसाठी नाही तर संरक्षणासाठी आहे. लक्षात ठेवा, देव देतो पण पाहतही असतो. मित्रांनो, आज तुम्ही ऐकलेलं ते फक्त भविष्य नव्हतं, तो देवाकडून दिलेला संकेत होता. जूनची ही मोठी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात हळूहळू पण ठामपणे बदल घडवणार आहे. नशीब फिरणार आहे, मन शांत होणार आहे, चुकीची माणसं दूर जाणार आहे आणि आयुष्याची नवी सुरुवात होणार आहे. पण लक्षात ठेवा, ही सगळी कृपा त्यांनाच मिळते जे विश्वास ठेवतात आणि संयम राखतात. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असेल तर समजा देवाने तुमचं नाव घेतलं आहे. तर आज कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय किंवा जय शनिदेव, यापैकी नक्की लिहा आणि मनात एक इच्छा मागा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.